जेवण गायस तर सकाळी उठल्यावर नाश्ता केला आणि नंतर सगळे कामं उरकून घेतले. आणि आज होता आमच्या गुबू बॉसचा बर्थडे. सो गुबूला नवीन कपडे आणले होते आणि चेंडू. आमच्या बिचारे चेंडूला कपडेच नव्हते आणले नवीन. असं तोंड पडलं होतं चेंडूचं. नंतर बाहेर गेलो होतो. सो येताना लेस आणले आणि कॅडबरी आणली आणि आम्ही मावशीच्या इथे बसलो होतो. तो भाई बघा किती सुंदर व्ह्यू झाला होता बघण्यासारखा यार, इतका सुंदर व्ह्यू होता तो. नंतर मग घरी येऊन बड्डेचं डेकोरेशन केलं. आणि हा बघा बड्डे बॉय बघा कसं करतो, कॅमेरा खोलला नाही की ह्याचं नाटकं सुरू होतात. नंतर मग मी आवरून घेतलं आणि त्याला बड्डेला गडी भेटली होती. तर बघा तो काय म्हणतोय. किती गुणी आहे आमचा गुबू. नंतर हे आहेत गुबूचे मम्मी आणि पप्पा. नंतर आम्ही गुब्याला वाहून घेतलं आणि साखर खाल्ल्यावर बघा कसं करतोय नाटकी. तर मग केक कट केला आणि केक कट करताना स्वतः टाळ्या वाजवतोय. आणि त्याच्या बड्डेचा केक कापला चेंडूनी. गुब्याच्या प्रत्येक बड्डेचा केक चेंडूच कापतो, कारण की तो स्वतः टाळ्या वाजवत बसतो आणि हा केक कापून घेतो त्याच्या बड्डेचा. नंतर मग आम्ही जेवण वगैरे केले. सो बिर्याणी होती तर बिर्याणी खाल्ली. आणि पूजा भाऊ मला स्पेशली बोलली होती की आमची वाढतानाची क्लिप घेऊन टाक तुझ्या ब्लॉगमध्ये. सो बघा पूजा भाऊची क्लिप घेतली, नंतर टाकली. बिर्याणी भाई इतकी टेस्टी होती ना, तर मग बिर्याणी खाल्ली. सो असा होता माझा दिवस. ओके बाय.